प्रयागराजच्या पवित्र धर्तीवर या ठिकाणी कुंभस्नान करण्यासाठी आम्ही आलेलो आहे। मला असं वाटते आपल्या आयुष्यातला हा अत्यंत अनमोल क्षण, ज्या क्षणाची प्रत्येकजण प्रतीक्षा करत होता, तो क्षण म्हणजे हा कुंभ त्रिवेणी संगम। या संगमामध्ये डुबकी मारून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला सार्थ करण्यासाठी प्रयागराज येऊन त्रिवेणी संगमामध्ये आंघोळ करून या गंगा मातेला प्रणाम करून, नमन करून, वंदन करून आपल्या जीवनाची सुरुवात केली पाहिजे। ते आज या कुंभमेळ्यामध्ये प्रयागराजमध्ये येऊन स्वतः मी आणि नवनीत राणा अनेक भावी भक्तांसोबत, आमच्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी स्नान करणार आहे। प्रदीपजी मिश्रा यांचं शिव महापुराण चालू आहे, या कथेमध्ये सुद्धा आम्ही भेट देणार आहे, त्यांचा आशीर्वाद घेणार आहे, कथेचा सारसुद्धा त्या ठिकाणी घेणार आहे। आणि मला असं वाटते कुंभमध्ये जे जे येऊन गेले, जे नाही आले, त्या सगळ्यांसाठी या ठिकाणी आम्ही गंगा मातेला, त्रिवेणी संगमला प्रणाम करू, वंदन करू आणि सगळ्यांच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करू। यासाठी आम्ही या प्रयागराजला आम्ही आलो।